सुनील भाऊ, तुम्ही आज चैत्यभूमी येथे आलेले आहेत, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलात. काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या देशातल्या वंचितांना, गोरगरिबांना आणि अख्ख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं. आज तिथं नतमस्तक झालो, त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर, पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान जे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, कसं बघताय? हिंमत लागते त्याला. जनता आता हुशार झाली, जनता कार्यक्रम लावल सगळा, सोडणार नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. त्यांनी तर न्याय दिलाय, त्याच संविधानानं न्याय दिलाय. गोरगरीब त्याच आशेवरती आहेत. हे काय बदलतात? जनतानेच उठाव केलाय. आता कळलं ना. लोकसभेच्या निवडणुका फक्त तोंडावर आलेल्या आहेत. अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात, प्रचार वगैरे काय करणार आहात का? नाही, मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनचळवळीवर विश्वास आहे. परंतु मराठ्यांना संदेश आहे, सरळ सरळ सांगितलेलं आहे, पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. पाडा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. कारण मी कोणाकडूनच नाही, ना इकडून आहे ना तिकडून आहे, ना विकास आघाडी ना कोणची युती, कोणाकडून नाही आहे. मी गोरगरिबांच्या बाजूने आहे. माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे. त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळं यावेळेस समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे. पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी 6 जूनपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीनं तयार करणार आहे. समाज 100% सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत. आणि तसं तर मी 4 तारखेला 4 जूनला शक्यतो आमरण उपोषण करणार आहे. कारण 8 जूनला महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांचा 901 करोडवरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे. सरकारला कळल ताकद काय असती. कारण यावेळेस मैदानात मी नाही, त्यावेळेस मी असणार. पण कोणाला पाडलं तर तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय? शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आत्ता ताजं फसवलंय युतीवाल्यानं. आमच्या लेकरांचं वाटोळं केलं. त्यांना स्वतःची आई बहीण दिसते, पण राज्यातल्या करोडो माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या, त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत. आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या, त्या पण त्यांना दिसत नाही आहेत. यांनी काय दिलं नाही. आणि ते महाविकास आघाडी ते तर कोणते शान आहेत, त्यांनी 40 वर्ष काय दिलं नाही. होतं ते आरक्षण घातलंय आमचं. परंतु आता आमच्यावरतीच विश्वास आहे. आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे, तो आम्ही जिंकणार आहेत. 100% जिंकणार आहेत. यांना किती आडू येऊ द्या. दुसरा प्रश्न असा आहे, प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते. समाजाला कळालंय कोणाला करायचं. शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला. आणि त्यांनीही काय दिलेलं नाही, महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही. समाज वंचितचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला येऊन भेटले होते? नाही, आता आम्ही जर 30 तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास 6 जाती धर्माचे लोक एकत्र होतो. ते नाव आज सांगून टाकतो, जाऊ द्या. दलित बांधवही सगळे सोबत होते, मुस्लिम बांधवही होते, लिंगायत समाजसुद्धा सोबत होता आणि 12 बलुतेदार पण होते, मुस्लिमसुद्धा सगळे होते. मराठा आणि हे एकत्र आले असते यांचा उलटा कार्यक्रम लागला असता. पण आम्हाला वेळ कमी होता, कारण ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आहे आणि आपल्याहून राजकारणात गणित समीकरण आपल्याला जुळवता आले पाहिजेत. आपण राजकीय परिपक्व पाहिजेत. आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो, परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत. आपण तिथं समीकरण जुळले पाहिजेत, तरच समाजाचं भलं होतं. नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं. मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो. म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा, मजा बघा. आणि सध्याची पोझिशन अशी आहे की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही, कोणाच्या प्रचाराला जात नाही, मजा बघतात. राईट कार्यक्रम लावणार आहे ते. पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. पाडा. सर, पण आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत, तर महाविकास आघाडीकडून काळे उमेदवार आहेत. तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने जालन्यात आता वातावरण आहे? निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतोय, तुम्ही फक्त बघा. पण मला एक नाही कळलं ताई, आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो. ओबीसीतून आरक्षण मागू नका. मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय? हे उभा राहिलेच कशाला? याने तिकडे कॅनडा फिनाडात आफ्रिकेला जाऊन उभं राहायचं ना. आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसीचं येऊ नका म्हणता. ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता काय? मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आणि यावेळेस विचार केलेला आहे. गाव खेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही 100% आमच्यासोबत आहे. हे आता 4-2 माकडं त्यांचं खात्याचं त्या राजकीय नेत्याचं, ते जरा पळत येत इकडून तिकडून. पण त्यालाही उद्या सरपंच पदाला, पंचायत समिती, जिल्हा परिषदला सुद्धा यायचं. नेत्याकडून बोलतात. म्हणजे मी बोललो नेत्याला, राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला. म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे, तो सुद्धा घेणार आहे. त्यातलं एक आमदार तर असं आहे, त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं. ते माझ्याकडे आंतरवाली सर्टिफिकेट घेऊन आले. ते म्हणतं मग लय कल्याण झालं, हे निघालं. आणि तेच माकड इथं मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलत. म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय
त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू. मी बोललो नेत्याला आणि राग आला याला, आता नेता निवडून आणीन का तुला? तुला का देऊ दमन लोभा करीन का? तिकडे निवडून आणीन तुला. मतदान आमचंच आहे ना तुला. तू एका चाट्यात मग सांगतो तुला तिथं. आता तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात कसं? माझ्या मतदानाचा हक्क तर मी तर कार्यक्रमच लावणार आहे ना भाऊ. मी काय सोडणार आहे काय? मी तर सोडणारच नाही. सगळा समाजच सोडणार नाही दादा. ही रिअल परिस्थिती. गावखेड्यातला विषय वेगळा आहे, शहर भागातला विषय वेगळा आहे. गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं, मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजेच होता म्हणते झटका, परंतु माझी तयारी पण नव्हती. आणि दादा काय असतं, राजकारणाचा विषय वेगळा आहे, कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं. बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही, तरच गुलाल पडतो. कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल, पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत. मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे. आणि विधानसभेला आम्ही ते करतो. आत्तापासूनच तयारी लागलो. मी उभा राहणार नाही. मला राजकीय स्वार्थ नाही आहे. मला मराठा समाज, माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही. यावेळेस मी खासदार झालो असतो, सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला, सगळ्या जाती धर्मांसुद्धा. मग मला आयतं होतं राव, त्यात पगार भेटतो म्हणतात. माझ्याजवळ 8 आणा बी नाही पगार. हे रेल्वे फुकट, विमान फुकट, मपली बायकोन मी दिल्ली जाऊन गुलाबजांबू खाल्ले असते. ठीक आहे, आयतं होतं ना, कोणी सोडलं. मी लात मारली जातीसाठी, त्याच्यावर मला नाही करत त्याची. विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाही आहे. मी नाही वैयक्तिक, पण कार्यक्रम मात्र दाखवणार. कारण 92 ते 93 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रात 288 पैकी. नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर. मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडित नाही. जर यांनी नाही दिलं ना 6 जूनपर्यंत आरक्षण, तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं. सर प्रकाश होणार. जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते, तोपर्यंत आम्ही त्यांना 7 महिन्याचा वेळ दिलेला. मी कोणाला सोडत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाला कधी बोललो का मी 6 महिन्यात? नाही. त्यांनी आमच्यावर डाव रचायला सुरुवात केली. तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. आत्ताही नांदेड, लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायला चालू. सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराई तालुक्यात. सप्त्यामध्ये डीजे नाही आला हो. ते हलकी वाजणारे बिचारे, ते 2-2, 300 रुपये कमवणारे बिचारे, त्यांच्यावर गुन्हे दाखल. महिलांवरती, त्या वाघोलीच्या महिलांवर केले, नांदेडच्या आणि लातूरच्या महिलांवर गुन्हे दाखल. एक महिला तडीपार केली. तडीपार ही देशातली पहिली घटना. तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती? तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लई करता म्हणून. अरे ही काय भाषा झाली? याला काय गृहमंत्री म्हणतात? तुम्ही काय वागता? ही कोणची सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची? तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती. देवेंद्र फडणवीस साहेबाला शान वाटायला पाहिजे. त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारीने लढतोय, कोणाला मॅनेज होत नाही, फुटत नाही. त्यांनी अशी कॉलर टाईट करायला पाहिजे होती. आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे. ते आम्हाला अटक करायला बघतात. यासाठी नियमित आहेत. कुठं यासाठी झोपले होते मग इथून मग हल्ला झाला तेव्हा? म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या, ज्यांनी छातीवरती दगड मारलेत, विटा मारल्यात, त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी. मी ती पुऱ्या 8 दिवसात माहिती घेतली. सगळ्या पोलिसांची बढती केली. ही बक्षिसी देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार. मुख्यमंत्र्यांना मी 7 महिन्याची वेळ नाही दिला. त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं. समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेले, समाजाला काय देणं घेणं नव्हतं. समाजाला एकच अपेक्षा होती की शिंदे साहेब आरक्षण देऊ शकते. पण ते ज्या दिवशी म्हणले ना लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो, त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साहेब उतारले. आम्ही सांगितलं मर्यादा तोडले का आम्ही बी करेक्ट कार्यक्रम करत असतो. कारण मला देणं घेणं माझ्या समाजाशी, कोणत्या सरकारची आणि फेरकारची नाही. आणि ते विरोधी पक्षाला मोजित नाहीत आम्ही, कोणालाच नाही. कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं. आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं. त्यांनी 16% आरक्षण घातलं आमच्या आज नोकर वर्गासुद्धा आमच्या लोकांच्या बढत्या होत नाही, शिक्षणात नाहीत. आता ते 10% आरक्षण दिलंय. ह्या आरक्षणामुळं मला इतक्या पोरांनी परेशान केलंय फोन करून. त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही. कशाला दिलं मग ते? आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो. मराठा आणि कुणबी एकच आहे. या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं. परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे. असे पाडा की तो कव्हाच उभा नाही राहायला पाहिजे इथून पुढे निवडणुकीला. इतकं बेकार पडला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे का? नाही समाजासाठी. मी तर मैदानात नाही ना. मग तर मी सांगू शकलो असतो आत्ताच कोण पाडणार आहेत काय. आता मी सांगितलंय, जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे, त्या कायद्याच्या बाजूनं असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला मदत करा. पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय. यावेळेस पाडायचं शिका. खूप मान. मी आंबेडकर साहेबांना खूप मानतो. त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द. कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आहे. आणि त्यांनाही समाज काही धोका दगाफटका याचा सुद्धा नाही होऊ देणार. कोणताच समाज नाही होऊ देणार या निवडणुकीत. संविधान निर्मात्याच्या इथे विनम्र अभिवादन करायला आलेले आहात. तुम्ही जे मराठा आरक्षण मागत आहात ते कायद्याच्या चौकटीमध्ये, संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे. एक मिनिट हो, जरा थांबा. तुमचा आवाज खूप झाला. 100% संविधानाच्या चौकटीत बसतंय आणि आम्ही त्यांना मानतो सुद्धा. बसतंय कारण मराठा आणि कुणबी एक आहे. तुम्हाला आता एका सेकंद म्हणजे 1 मिनिटाच्या आतच सांगतो.
मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही. इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी कोणाला मागाससिद्धही नाही केलेले. मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की 200 वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडलेत की मराठा कुणबी आरक्षण आधी. म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते काहीच होत नाही. हिंदू कोड बिलमध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहे. गणगोतानुसार ज्यांच्या सोयरिके जुळत्यात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे. हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकतं आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही. सरकार आम्ही नाही येत. तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला. 4 जजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते. IAS दर्जाचे अधिकारी होते. तुम्ही घटनेचे अभ्यासक होते, कायद्याचे पण अभ्यासक होते, आरक्षणाचे अभ्यासक होते, मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते. तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला. टिकवण्याची जबाबदारी तुमची. म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, तुम्हाला जड जाईल. आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर 4 जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला, यांना गुलालात दंग राहू द्या, मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा. मला माझ्या समाजासाठी कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही व्यक्त. काही मराठ्यांचे करतील निवडून आले, पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहेत. आणि 8 जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती 900 एकरवरती कार्यक्रम होतोय. मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही. माता मावल्यांसह महापूर आल्यासारख्या मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे. शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा. धन्यवाद. तुम्ही चैत्यभूमीवरती आहात, मुख्यमंत्री सुद्धा आता चैत्यभूमी. नाही मी भेटत नाही कोणाला. कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही. मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय. मी मित्रत्व निभत नाही. मागत मित्रत्व निभायचं असतं बाबा. मी लय मोठा झालो असतो, मला काही दिलं असतं. मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून. आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना, तुम्हाला माहित आहे की नाही? सांगतो तुम्हाला. त्यांनी आता एक डाव टाकला होता 4-5 दिवसात 15 लाख रुपये माणूस. वदा पटेल 123 गावातले 100 लोक त्यांना पडायचे होते. म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओळडी पैसे घेऊन. देणारा कोणीतरी आम्हाला 4-5 दिवसात पुरी माहिती मिळणार आहे. त्यावेळेस तुम्हाला आणखीन माहिती देतो आपल्या चॅनलवर. तिकडं पैसे वाटायचे, पण इमानदार पैसे गेले. ते म्हणले हे राहून तुम्हाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी 15-15 लाख रुपये आणि देणाऱ्याला 5 लाख. मग जो देणार आहे त्याला 5 लाख. त्याचे तर लई इन्कम झाला. ते तर आमच्या गोदा पटेल असं घुसलं पर माणूस 5 लाख म्हणल्यावर. कारण 15 लाख यांना द्यायचे. तेव्हा म्हणला माझ्याकडून तेव्हा होता 150 एकरवाला. तेव्हा मला माझ्याकडून 50 लाख घेऊन जाय आणि तो आहे ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोणत्या आली. आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही. तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी, तुम्ही माया नादाला लागू नका. मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती विकू शकत नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका. गोडी गुलाबीने प्रश्न सोडवा. तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं. तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचं नाही राजकारणात. मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल आणि लावल्याशिवाय बी आम्ही शांत नाही बसतो. कारण दलित बांधव, मराठा बांधव, मुस्लिम बांधव, लिंगायत बांधव, 12 बोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार आहे. होत्या ना यांनी 2 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलेत. आमचे 7 व्हायनात काही फरक पडाय काय? जाऊन द्या सगळ्याचं एक. चला धन्यवाद.